फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत एक थालीपीठाचा प्रकार शेअर करणार आहे, ते म्हणजे शिल्लक राहिलेल्या भाताचं थालीपीठ। आता कधीतरी आपला भात शिल्लक राहतोच, पण आपण आपल्या आजूबाजूचे कुत्री मांजरं वगैरे असतात त्यांना आपण तो भात घालू शकतो। पण जर का ऐनवेळी आपल्याला कुत्री मांजरं वगैरे कोण भेटली नाही तर मग आपला हा भात वाया जाऊ शकतो। तर असा हा भात वाया न घालवता त्याचा आपण छानपैकी थालीपीठ बनवू शकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर आपण थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे मी 2 वाटी भात घेतलेला आहे, 3 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर आणि थोड्याशा मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या गरजेनुसार मिरच्या घ्या। 1 वाटी तांदळाचं पीठ आणि थोडासा कढीपत्ता मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि चवीपुरते मीठ आणि एक थोडीशी चवीपुरती साखर मी घालणार आहे। इथे मी हा भात हाताने छानपैकी मऊ करून मळून घेतलेला आहे। तुम्ही हातानेच भात मळून घ्या, मिक्सरमध्ये घालू नका, कारण मिक्सरमध्ये घातला तर त्यात पाणी घालावे लागणार आणि जास्त पीठ आपल्याला मग यात वापर करावा लागणार। आता यात मी राहिलेलं सगळं साहित्य आता घेतलेलं सगळं साहित्य घालून घेऊया। कोथिंबीर, ओली मिरची, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा आणि आता बाकीचे मसाले घालून घेऊया। इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि थोडीशी लाल तिखट पावडर मी इथं घातलेली आहे, कारण मिरची मी ॲड केलेली आहे म्हणून थोडीशीच लाल तिखट पावडर वापरलेली आहे। आणि चवीपुरते मीठ घालून घेऊया। हिंग घातलेला आहे, पाव चमचा हिंग घालून घेऊया आणि चवीपुरते मीठ घालूया आणि हे सगळं साहित्य आता व्यवस्थित आपलं मिसळून घेऊया। यात आता मी थोडं पीठ तांदळाचं पीठ घालून आता छानपैकी मी हे मळून घेणार आहे। यात पाणी अजिबात घालू नका, फक्त आपण भातातच हे पीठ मळून घ्यायला पाहिजे। हा बघा, असा छानपैकी आपला गोळा झाला पाहिजे। इथे मी मध्यम आकाराचे 7 गोळे बनवून घेतलेले आहेत। आता आपण थालीपीठ बनवायला घेऊया। इथे मी एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावर आता गोळा ठेवून आपण पाण्याचा हात लावून छानपैकी थालीपीठ बनवून घेऊया। हे असं बाजूने कडा गेल्या असतील तर व्यवस्थित करून घ्या आणि छानपैकी थालीपीठ असं थापून घ्या। एकसारखं सगळ्या बाजूने थालीपीठ आपण थापून घ्या। एका बाजूने जाड पातळ असं काही करू नका, व्यवस्थित थालीपीठ थापून घ्या आणि त्याला असे 2-3 छिद्र पाडा, म्हणजे त्यात आपण तेल घालून व्यवस्थितपणे भाजू शकतो। चला तर मग आता आपण थालीपीठ भाजून घेऊया। आता इथे थालीपीठ भाजण्यासाठी मी एक तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि तवा गरम झाल्यावर त्यात थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। आता त्यावर आपण थापलेलं थालीपीठ घालून घेऊया। आता थालीपीठावर वर एक लीड घालून ठेवा आणि 1-2 मिनिटांनी काढून मग थालीपीठ परतून घ्या। आता एका बाजूने थालीपीठ आपलं थोडंसं भाजून झाल्यावर वरचं झाकण काढून आपण थालीपीठ परतून घेऊया। हे असं थोडंसं भाजून झाल्यावरच परता, कारण कच्चं असल्यावर ते तुटू शकतं। आता आपण जी छिद्र केली होती त्यात आपण थोडं तेल घालून दुसऱ्या बाजूने पण थालीपीठ खरपूस भाजून घेऊया। हे असं सगळ्या बाजूने थोडं तेल घालून छानपैकी थालीपीठ दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या। मी थालीपीठ दोन्ही बाजूने छानपैकी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। आता तुम्हाला समजा कुरकुरीत थालीपीठ खायचं असेल तर जास्त वेळ तव्यावर ठेवून तुम्ही हे थालीपीठ कुरकुरीत करून खाऊ शकता। आता इथे मी दुसरं थालीपीठ तव्यावर घालून घेतलेलं आहे।
तुम्ही हे थालीपीठ मी दाखवलेली लसणीची चटणी बनवली असेल तर त्याबरोबर खाऊन बघा, तुम्हाला ते नक्कीच आवडेल. असं हे खरपूस थालीपीठ मुद्दाम तुम्ही एक दिवस करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तयार आहे आपली लसणीची चटणी आणि भाताचं खमंग थालीपीठ. मी थालीपीठ माझा दुपारचा भात शिल्लक राहिला होता म्हणून संध्याकाळी चहाबरोबर बनवलं होतं. तुम्ही थालीपीठ दुपारचा भात तुमचा शिल्लक राहिला असला तर संध्याकाळी बनवू शकता आणि रात्री तुम्ही ताजा भात केलेला शिल्लक राहिला असला तर सकाळच्या ब्रेकफास्टला हे थालीपीठ तुम्ही बनवू शकता. तर आजची रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.